नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील आपण विषय इंग्रजी पाहणार आहोत। एका नवीन आपण अध्यायाला सुरुवात करत आहोत। एक नवीन चॅप्टर आपण पाहत आहोत आणि एका चॅप्टरचा आपण एक कविता आपण बघणार आहोत। आपल्या कवितेचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड। या कवितेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे जग हे काय आहे, छोटं आहे, की ते लोक वारंवार आपल्याला भेटतच असतात। पृथ्वी ही गोल असली, मग पृथ्वी ही कशी आहे मुलांनो, गोल आहे आणि गोल असल्यामुळं आपल्याला जे लोक आज भेटले तर ते आपल्याला पुन्हा 5 दिवसांनी 10 दिवसांनी भेटत असतात, परंतु त्यांचं भेटण्याचं जे ठिकाण आहे ते मात्र वेगवेगळं आहे। आणि म्हणूनच जे आपण कविता आज इथे शिकवणार आहोत त्या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ते देखील आपण बघा याच्यामध्ये पाहणार आहोत। इथे लिहिलेलं आहे चॅप्टर 1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड। स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय आहे मुलांनो, इथे तुम्ही पाहू शकता। इथे स्मॉल आहे म्हणजे काय आहे, छोटा आहे, आणि वर्ल्ड म्हणजे काय आहे, जग आहे। इट्स अ स्मॉल वर्ल्ड, एक छोटंसं जग आहे। काय आहे, छोटंसं जग आहे। चॅप्टर 1.1 आपण चला सुरुवात करत आहोत। आपण आपल्या या कवितेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कशा प्रकारे कवी इथे आपल्याला परिचय देत आहे। जे आपले कवी आहेत मुलांनो, बघा इथे दिस पोएम इज रिटन बाय रिचर्ड एंड शर्मन अँड रॉबर्ट एंड शर्मन। रिचर्ड एंड शर्मन आणि रॉबर्ट एंड शर्मन हे कवितेने काय लिहिलेली, कविता लिहिलेली आहे। दिस पोएम इज रिटन म्हणजे लिहिलेली आहे। कोणी लिहिलेली आहे मुलांनो, इथे लिहिलेलं आहे रिचर्ड शर्मन अँड रॉबर्ट शर्मन। कोणाने आहे, रिचर्ड शर्मन आणि रॉबर्ट शर्मन या दोन कविकाराने ही कविता इथे लिहिलेली आहे। लाईक अ प्रोवर्ब दिस पोएम इट्स अ स्मॉल वर्ल्ड। इथे त्यांनी प्रोवर्ब सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलंय की कवितेच्यातून सांगण्याचा त्यांचा जो उद्देश आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड, हे जग कसं आहे, छोटं आहे। सजेस्टेड दॅट इन लाईफ वी मीट द सेम पीपल ऑल ओव्हर अगेन, की इथे भेटणारे लोक हे आपल्याला नेहमीच भेटत असतात असं त्यांनी विचारलेलं आहे। इट ऑल्सो सजेस्ट दॅट ऑल ह्युमन बिंग्स आर अलाइक, आणि ते सर्व मानव जातीला एकमेकांना भेटायला देखील आवडत असतात आणि ते नेहमीच लोक एकमेकांना भेटत असतात। त्याच्या माध्यमातून जो आपल्याला बोलावलं त्यांनी परिचय सांगितला की जे आपण कविता आपण वाचणार आहोत इट्स अ स्मॉल वर्ल्ड या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मुलांनो, जे रिचर्ड शर्मन आणि जे रॉबर्ट शर्मन जे आपले कवी आहेत त्या कवीने इथे त्यांनी परिचय दिला आहे की इथे लोक एकत्रितपणे भेटत असतात आणि एकमेकांपैकी काय करत असतात, त्यांना भेटणं हे आवडत देखील असतं। मग तरी आपण पुन्हा आता बघा इथे त्यांनी पाहणार आहोत एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। इथे दिलं आहे एक्सप्लेनेशन म्हणजे काय, स्पष्टीकरण आहे की या कवितेच्या माध्यमातून कवी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे आपण लोक भेटत आहोत। इट्स अ स्मॉल रिअली इट्स अ व्हेरी स्मॉल वर्ल्ड, हे जग खरंच किती आहे, छोटं आहे, आणि इथे लोक वारंवार हर एक ठिकाणी हर एक प्लेसेसमध्ये ते आपल्याला काय करत असतात, भेटत असतात। पाहूया आपण बघा एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं आहे आपण बघणार आहोत। इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, त्यांनी सांगितलं आहे इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, हे जग कसं आहे, हास्याचं आहे। इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर, हे जग कसं आहे, हास्याचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे। इट्स अ वर्ड ऑफ टीयर, हे कसं आहे, अ वर्ड ऑफ टीयर। टीयर म्हणजे काय आहे मुलांनो, की टीयर म्हणजे अश्रू आहे। इथे हे जग कसं आहे, अश्रूंचं आहे। म्हणजे आपल्या या जगामध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो तर आपलं जीवन हे आपल्या हास्याचं आहे आणि जीवन हे रडण्याचं देखील आहे, असं देखील इथे कवी आपल्याला सांगत आहे। तसं आपण बघा इथे मागे पाहिलं की इथे काय आहे, मुलं हसत आहेत म्हणून ते त्यांनी सांगितलं आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, म्हणून मुलं काय करतात की हे जग कसं आहे, हसण्याचं जग आहे। इट्स अ लाफ्टर ऑफ वर्ल्ड। त्याचप्रमाणे ते त्यांनी विचारलं आहे की अ वर्ल्ड ऑफ टीयर, तसंच हे जग कसं आहे, हे रडण्याचं देखील आहे। काही जीवनामध्ये सुखादुःखाचे हे प्रसंग येत राहतात, ज्यावेळेस आपल्याला आनंद होतो त्यावेळेस आपण काय करतो असो, हॅपीनेस दाखवतो असो, आपण काय असो, हॅपी असतो। पण ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा आपण दुःख देखील व्यक्त करत असतो। म्हणून हे जग कसं आहे, हे जग हास्याचं देखील आहे आणि हे जग मुलांना रडण्याचं देखील। वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे काय, वर्डचा अर्थ काय आहे, जग आहे। टीयर्स TEARS टीयर्स म्हणजे काय आहे, अश्रू आहेत। अश्रू, हे जग कसं आहे, अश्रूचं देखील आहे, म्हणून ही मुलगी रडताना दिसत आहे। इथे दिले इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स, हे जग कसं आहे, आशेचं आहे। इथे काय दिले बघा, हा जो शब्द आहे होप आहे, वर्ल्ड ऑफ होप। होप म्हणजे काय, इथे आशा आहे। हे जग कसं आहे, आशेचं आहे। अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर, आणि हे जग कसं आहे, भीतीचं देखील आहे। जिथे आशा पण आहे आणि भीती देखील आहे। बघा इथे उंचवर आकाशात उडण्यासाठी किंवा अवकाशाने जाण्यासाठी देखील आपल्याला काय आहे, आशा आहे। आपल्याला देखील आशा वाटते की आपण चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवून
आपण चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेणं, ही काय आहे, आपली होप्स आहे, आपली आशा आहे. त्याचप्रमाणे आणखी जे आपल्या काही ॲम्बिशन्स आहे, आपले जे होप्स आहेत ते आपण काय करत असतो, साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हे जग कसं आहे, जे एकंदरीत हे जग कसं आहे, हे जग हास्याचं आहे, हे जग अश्रूचं आहे, हे जग रडण्याचं देखील आहे, हे जग म्हणजे आशाचं देखील आहे, आणि हे जग वर्ल्ड ऑफ फिअर्स आहे. हे जग कसं आहे, भीतीचं देखील आहे, की आपल्याला कुठेतरी कोणत्या तरी गोष्टीची कधी ना कधी ही भीती देखील वाटलेली असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जग हे नेमकं कसं आहे याच्याविषयी कवीने तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे, स्पष्टीकरणातून आणि चित्रकलेच्या माध्यमातून दाखवलं आहे की जग हे हास्याचं आहे, जग हे रडण्याचं आहे, जग हे आशादायी आहे, आणि जग हे घाबरण्याचं देखील आहे. अँड अ वर्ल्ड ऑफ टिअर, आणि ते कसं आहे, भीतीचं देखील हे जग आहे. बघा इथे दिले, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड वर्ल्ड ऑफ फिअर. अशा प्रकारे जर आपल्याला एखादी घटना घडत असेल आणि ही घटना तुम्ही वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये बघत असाल, डे टू डे लाईफचं हे एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे, की तुम्ही जेव्हा मुलांना रस्त्याने जात असतात तर काही जी भटकी जी जनावरं असतात ती देखील तुमच्या मागे लागतात, आणि ती मागे लागल्यामुळे तुम्ही भीतीने घरी धूम पळण्याचा प्रयत्न करत असता. मग अशा वेळी तुमचं जे त्यावेळेचा जो मुवमेंट आहे, तो वेळ आहे, ती कसली आहे, ती भीतीची आहे. आणि म्हणून सांगितले अ वर्ल्ड ऑफ फिअर. म्हणून तुम्हाला काय वाटत आहे, भीती वाटत आहे. FEAR, फिअर म्हणजे काय आहे, भीती आहे. बघा इथे शब्द मी तुम्हाला लिहून दाखवत आहे. इथे होप म्हणजे काय आहे, आशा आहे, आणि फिअर म्हणजे काय आहे, भीती आहे. कळतंय मुलांनो, ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजत आहे. बघा इथं अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर. तर ज्याप्रमाणे एखादी प्राणी तुमच्या मागे लागतो त्यावेळेस तुम्ही जे मुवमेंट्स आहे, तो जे क्षण आहे, तो मिनटं आहे तुमच्या आयुष्यातली, तुम्ही भीतीने ग्रासून जाता. एखाद्या वेळेस तुमचा रिझल्ट आला असेल आणि जर यायचा असेल, जर उद्याच मला सांगितलं की तुम्हाला उद्या तुमचा रिझल्ट आहे, तुमचा उद्या ओपन डे आहे, मग त्यावेळेस देखील तुमच्या मनामध्ये भीती असते. समजा एखाद्या वेळेस टीचर जरी तुम्हाला होमवर्क दिला असेल आणि जर आपण होमवर्क आज नेमका करून आला नाही आणि जर टीचर विचारते की मला सगळ्यांनी होमवर्क दाखवा, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असतं. तर अशाच प्रकारची भीती देखील आपल्या आयुष्यामध्ये ही नेहमी सतत येत राहते, आणि मग त्या भीतीला देखील आपल्याला तितक्याच धैर्याने सामोरं देखील जावं लागतात, की ज्या चुका केल्या त्या पुन्हा न करण्यासाठी देखील आपण तेवढं सक्षम राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही भीती देखील आपल्या आयुष्यात नेहमी येते. हसणे आपल्या आयुष्यात येते, रडणं आपल्या आयुष्यात येते. त्याचप्रमाणे आपण नेहमी आशादायक आपलं देखील जग आहे, त्या जग असतं. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जगामध्ये आपण काय करत असतो, भीतीचं देखील वातावरण किंवा भीतीचं देखील एक फेज आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच येत असतो, जेणेकरून जसं तुम्ही या चित्रामध्ये देखील पाहू शकता. बघा आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे कवीने, देअर इज सो मच दॅट वी शेअर, दॅट्स अ टाइम वी आर अवेअर. आणि हीच ती वेळ आहे की तुम्हाला सगळं काही सांगण्याची, शेअर करायची म्हणजे काय, तुम्ही एकमेकांना शेअर करा. जसं आपण म्हणतो ना, शेअर इट म्हणजे काय, तुम्ही एकमेकांना तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा. तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. म्हणून ते सांगितलं, देअर इज सो मच दॅट वी शेअर म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या गोष्टी सांगाव्याशा वाटणे, तुम्हाला माहिती करून द्यायचं असेल, की तुम्हाला जे काही फील होतंय, जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. इतरांना कळवणे. शेअरचा अर्थ काय, कळवणे. बघा इथं शब्द दिलेला आहे, दॅट्स वी शेअर. शेअरचा अर्थ काय, कळवणे. दॅट्स सो मच दॅट्स अ टाइम वी आर अवेअर. आणि हीच ती वेळ आहे की जेणेकरून तिथे तुम्हाला सर्व काही तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवण्याचं आहे. मग आपण कधी कळवतो मुलांना, ज्यावेळेस आपण खूप हॅपी असतो, जेव्हा आपल्याला खूप आनंद झाला असतो, मग आपलं मनोगत आपण व्यक्त करत असतो. पण एखाद्या वेळेस आपण जर दुःखी जरी असलो तर आपण देखील आपल्या मनातल्या गोष्टी आपण काय करू शकतो, व्यक्त करत असतो. म्हणून आपलं जे शेअर इट आहे त्यांनी सांगितलं आहे, देअर इज सो मच दॅट वी शेअर इट, की हीच ती वेळ आहे की तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला ही गोष्ट कळवायची आहे, सांगायची आहे, की जे तुम्हाला सांगावंसं वाटत आहे ते तुम्हाला इथे काय करायचं आहे, कळवायचं आहे, सांगायचं आहे. आणि म्हणून सांगितलं की शेअर इट, तुम्ही तुमच्या मनात काय आहे ते, हीच ती वेळ आहे. दॅट्स टाईम म्हणजे हीच ती वेळ आहे. वी आर अवेअर म्हणजे इथे आम्हाला काय करायचं आहे, सांगण्याची वेळ आली. देअर इज सो मच दॅट, जे काही तुम्हाला सांगायचं आहे हीच ती वेळ आहे, तुम्ही ते काय करायचं आहे, कळवायचं आहे. बघा इथे तुम्हाला बगीच्यामध्ये मित्रमैत्रिणी दिसत आहेत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काय करायचं आहे, तुम्ही गप्पा गोष्टी करायच्या आहे, तुम्ही इथे बोलायचं आहे, इथे खेळायचं आहे. आणि हीच ती वेळ आहे तुम्हाला इथे काही गोष्टी शेअर देखील करायच्या आहेत. बघा इथे काय दिलंय, अशा प्रकारे बघा ते काय करत आहेत, एकमेकांशी खेळत देखील आहेत, गप्पा गोष्टी करत आहेत आणि एक छान टाइम स्पेंड देखील इथे करत आहे. हीच ती वेळ आहे असं ते सांगत आहे. बघा,
इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, म्हणजे इट्स अ स्मॉल, आणि शेवटी अखेर हे काय, एक छोटंसं जग आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल सांगितलं आहे. हीच ते एक छोटीशी, म्हणजे हीच एक वेळ आहे की तिथे जग सगळं कसं आहे, छोटं आहे. म्हणून सांगितलं आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. अखेर एक जग कसं आहे, छोटं आहे. आणि म्हणून बघा इथे त्यांनी दाखवलं जग कसं आहे, हे छोटं आहे. इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. मग आपण काय करत आहोत, एका ठिकाणाहून नेहमी दुसऱ्या ठिकाणी जात असतो. इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, आणि खरोखरच हे जग कसं आहे, एक छोटं आहे. इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, आणि खरोखरच हे जग कसं आहे, छोटं आहे, असं देखील इथे कवी आपल्याला सांगत आहे. इट्स वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, आणि खरोखरच हे जग किती छोटं आहे असं इथे देखील आपल्याला सांगत आहे. परत ते शब्द येतात, इट्स स्मॉल 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 वर्ल्ड. हे कारण इट्स स्मॉल, हे खरंच कसं आहे, छोटं छोटं जग आहे. ते सांगितलं आहे की हे जग काय आहे. बघा ह्या काय आहे, हा पृथ्वीचा तुम्हाला काय दिसत आहे, मॅप दिसत आहे. म्हणजे काय आहे, नकाशा आहे. या नकाशामध्ये हर एक जे जगाचे जे राष्ट्राचे जे प्रांत त्याचं चित्र पाठवलेलं असं. इथे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, त्याचप्रमाणे इथे आपला इंडिया आहे, युरोप आहे, युरेस आहे. हर एक प्रकारचे जे राष्ट्र आहे त्याचा हा काय आहे पुढे. म्हणून हे जग कसं आहे, हे गोल आहे, ते कसं छोटं आहे. आणि म्हणून इथे लिहिलं आहे इट्स स्मॉल स्मॉल वर्ल्ड. हे कसं आहे, इथे छोटं छोटं काय आहे, जग आहे, की आपण काय करत असतो, भ्रमण करत असतो. आणि म्हणून हे चित्र याच्यात दाखवलं आहे की आपण नेहमी काय करत असतो, फिरून फिरून त्याच मार्गात येतो. फिरून फिरून आपण त्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करत असतो, भेटत असतो. कारण त्याचं कारण काय आहे, जग हे खूप छोटं आहे, खूप छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. खरंच हे जग किती छोटं आहे असं इथे कवी आपल्याला सांगत आहे. नका इथे देर इज अ जस्ट वन मून. इथे काय आहे, फक्त एक काय आहे, चंद्र आहे. देर इज अ जस्ट वन मून, इथे एकच काय आहे, चंद्र आहे. अँड वन गोल्डन सन, आणि इथे सूर्यप्रकाश नाही, गोल्डन सन. गोल्डन सनचा अर्थ काय आहे, सनचा अर्थ सूर्य आहे. गोल्डन म्हणजे कसा, सोनेरी रंगाचा. कसा आहे, सोनेरी रंगाचा इथे सूर्य आहे. अँड वन गोल्डन सन, इथे एक सोनेरी रंगाचा काय आहे, सूर्य आहे. इथे देखील बघा अशा प्रकारे इथे दिसतो आहे. अँड स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. अँड स्माइल इज फ्रेंडशिप टू एव्हरीवन, आणि तुम्हाला इथे सगळ्यांबरोबर काय करायचं आहे, हास्य करायचं आहे किंवा हसायचं आहे. अँड स्माइल मीन्स, आणि स्माइलचा अर्थच काय आहे, अँड स्माइल मीन्स अर्थ, मीन्स म्हणजे अर्थ, स्माइल म्हणजे काय आहे मुलांनो, हसणे आहे. स्माइलचा अर्थ काय येऊ शकतो इथे, जसं बघा हे चित्रातल्या मुली काय करत आहेत, हसत आहे. म्हणून स्माइलचा अर्थ काय, हसणे आहे. फ्रेंडशिप टू एव्हरीवन, आणि प्रत्येकाबरोबर जे आपले फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर प्रत्येकाबरोबर आपल्याला स्माइल करायची आहे, प्रत्येकाबरोबर आपल्याला हसायचं देखील आहे. आणि म्हणून ते सांगत आहे अँड स्माइल मीन्स इट फ्रेंडशिप एव्हरीवन. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, जीवनामध्ये हास्य करायचं आहे. थ्रू द माउंटन डिवाइड अँड द ओशन आर वेड. जरी आपल्याला पर्वत आणि आपल्याला जो आपला रुंद जो आपला समुद्र आहे ते आपल्याला काय करत असतील, दुभागलेले असतील. त्यांनी सांगितलेलं आहे हे काय आहे, माउंटन आहे. माउंटन म्हणजे काय मुलांनो, पर्वत. काय आहे, पर्वत. बघा इथे काय आलंय, माउंटन. माउंटनचा अर्थ काय आहे, पर्वत. थ्रू द माउंटन डिवाइड. डिवाइड म्हणजे वेगळे करणे. अँड ओशियन्स. ओशन म्हणजे समुद्र. काय आहे, फार वाईड. जरी पर्वत आपल्याला जे उंच असले आणि जरी समुद्र हा रुंद असला तरी तो आपल्याला वेगळं करू शकत नाहीत, असं तिथे त्याचा अर्थ होत आहे. माणसांना तो वेगळं करू शकत नाही. तो पर्वत बघा हा एवढा मोठा आहे आणि जो सागर आहे, जो समुद्र आहे तो एवढा मोठा आणि रुंद आहे, पण तरी देखील तो काय करत नाही, माणसांना भेटण्यापासून रोखू शकत नाही. कारण या पर्वताला वाटत मी एवढा उंच आहे. आणि त्याप्रमाणे जो सागर आहे, जो समुद्र आहे तो देखील कसा आहे, विड आहे. म्हणजे कसा आहे, रुंद आहे. WIDE विड. विड म्हणजे काय, रुंद आहे. थ्रू द माउंटन डिवाइड ॲट द ओशन्स आर विड. जरी पर्वत असतील, उंच टेकड्या असतील किंवा जो सागर आहे, समुद्र आहे तो रुंद असेल तरी देखील काय होणार नाही. थ्रू, जरी, इथे थ्रूचा अर्थ काय, जरी आहे शब्द. इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. तरी देखील काय की इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल काय आहे, तरी हे जग कसं आहे, छोटं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. आणि तरी देखील हे जग कसं आहे,
छोटं आहे. हे जग कसं एकदम छोटं आहे, छोटं आहे. आपण कधीतरी काहीतरी आपण कधी ना कधी पुन्हा पुन्हा आपण या जगामध्ये प्रत्येकाला भेटत असतो. इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल म्हणजे अखेर तो एक छोटासा शब्द आहे. कळाला अर्थ मुलांनो? इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल म्हणजे काय? अखेर तो एक छोटासा शब्द आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा कवी त्या गोष्टीवर जोर देत आहे. छोटासा शब्द आहे. इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. बघा, इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला जगातले जे प्रेक्षणीय स्थळ आहे त्याची तुम्हाला इथे चित्र दिसत आहे. हे चित्र कसं आहे? हे ताजमहलचं चित्र आहे. ताजमहल कुठे आहे? आग्र्यामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये आहे मुलांना. मग तुम्ही कुठेही जा, पर्यटन स्थळी जा, तुम्ही गावाला जा, तुम्ही कोणत्याही प्रदेशात जा, कोणत्याही प्रांतात जा, तिथेही लोकही सतत एकमेकांना भेटत असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. अखेर तो एक छोटासा काय आहे? शब्द आहे. किंवा बघा, जगातल्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही फिरा, तुम्ही युरोपला जा, तुम्ही आशियाला जा, तुम्ही चारमिनारला जा, त्याचप्रमाणे तुम्ही ताजमहलला भेटायला जा, तुम्ही भारतात जा, भारताच्या बाहेर जा, तुम्ही जगाच्या कोणत्याही कोणाकोपऱ्यात जा, इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. अखेर तो एक छोटासा शब्द आहे. काय शब्द आहे? इथे लिहिलेला आहे इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. वर्डचा अर्थ काय? जग आहे. हे जग कसं आहे? छोटं आहे. इट्स स्मॉल वर्ड. हे जग कसं आहे? छोटं आहे. छोटे हा एक छोटासा शब्द आहे. बघा, तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर जा, बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण बोलू शकतो ना, की जे 7 आश्चर्य आहे, 7 वंडर्स बोलू शकतो त्याला, की तुम्ही कुठे जा, 7 आश्चर्य ठिकाणी जा, तिथे तुम्ही भेट द्यायला जा, तुम्ही पुढे समुद्राच्या ठिकाणी जा, तुम्ही वाळवंटाच्या ठिकाणी जा, तर तिथे देखील काय आहे? इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स स्मॉल वर्ड आफ्टर ऑल असं इथे देखील कवी आपल्याला सांगत आहे. बघा, इथे देखील ते सांगत आहे की तुम्ही अवकाशात जरी चक्रा मारल्या तरी आपण शेवटी काय करणार आहोत? पृथ्वीवरती भेटणार आहोत. आपण अवकाशात देखील भेटणार आहोत आणि खाली देखील भेटणार. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही भ्रमंती करा, कुठेही भ्रमण करा, तुम्हाला काय करायचं आहे? तिथे आपण काय करणार? भेटणार. इट्स जस्ट वर्ड आफ्टर ऑल. हा एक छोटासा शब्द आहे. आपण काय करणार आहोत? कारण जग फार छोटं आहे. कळालं मुलांनो? आता आपण या कवितेच्या माध्यमातून आला आपण काय करणार आहोत? बघा, इथे काय दिलं आहे? पोएम मिनिंग दिले. पोएम मिनिंग म्हणजे काय? या कवितेचा अर्थ सांगितलाय. मिनिंगचा काय आहे? अर्थ आहे. इथे त्यांनी सांगितलंय. आपण ते कवितेचा अर्थ वाचून घेणार, जसं मी तुम्हाला आता देखील एक्सप्लेन केलं आहे. इन लाईफ यू मीट द सेम पीपल ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड इन प्लेसेस मोस्ट अनएक्सपेक्टेड. त्यांनी इथे सांगितलेलं आहे लाईक इन मार्केट, हॉस्पिटल और इवन वाईल वॉकिंग ऑन द रोड असे सांगितलं आहे. आपण समजून घेऊया मुलांनो एक एक गोष्टीचा अर्थ. बघा, इथे काय इन लाईफ यू मीट द सेम पीपल ओव्हर अँड ओव्हर अगेन. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अनेक लोकांना वारंवार भेटत असता. इथे काय दिलंय? सेम म्हणजे सारखे, पीपल म्हणजे काय आहे? लोक आहे. बरोबर. लाईफ म्हणजे काय? जीवन आहे. काय आहे? जीवन आहे. ओव्हर अँड ओव्हर. ओव्हर अँड ओव्हर म्हणजे काय आहे? की तुम्ही वारंवार तुम्ही काय करतात? भेटत असता. इन प्लेसेस. प्लेसेस म्हणजे काय आहे? जागा. अनएक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा नसताना, आपण आशा नसताना, आपण ते की अरे मला एक्सपेक्ट नव्हतं, म्हणजे मला खात्री नव्हती, की मला अपेक्षा नव्हती की तू येईल करून. आपण जेव्हा असं शब्द वापरतो म्हणजे त्याला काय म्हणणार? अपेक्षा. अनपेक्षा. आपण जर अपेक्षा, एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा असणे, अनएक्सपेक्टेड म्हणजे खात्री नसणे. म्हणजे काय बोलणार? खात्री नसणे. लाईक इन मार्केट म्हणजे असे कितीतरी लोक आपल्या लाईफमध्ये आपल्याला वारंवार भेटत असतात. मग कुठे भेटत असतात? इन मार्केट. जिथे आपण मार्केटमध्ये आपण भाजीपाला घ्यायला जातो, ज्या गोष्टी घ्यायला जातो त्या, हॉस्पिटल जिथे आपण दवाखान्यामध्ये लोकांना भेटायला जातो, ऑर इवन व्हाईल वॉकिंग ऑन द रोड. आणि जेव्हा आपण रस्त्याने देखील चालत असतो तेव्हा देखील लोक आपल्याला काय करतात? भेटत असतात. त्यामुळे इथे वॉकिंगचा अर्थ काय आहे? चालत राहणे आहे. व्हाईलचा म्हणजे की जेव्हा आपण चालत असतो, जेव्हा. आवर वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर. आपलं जे जग आहे ते कसं आहे? हसण्याने भरलेलं आहे. लाफ्टरचा अर्थ काय आहे? हसणे आहे. टीयर्स अजून कसं आहे? ते दुःखाने भरलेले म्हणजेच कसं आहे? अश्रूंनी भरलेले आहेत. आणि होप. होप म्हणजे काय आहे? आशा आहे. अँड फिअर. फिअर म्हणजे काय आहे? भीती आहे. द सेम टाइम जे अवर वर्ल्ड इज फुल ऑफ. आपलं जग हे कशाने, आपलं जे जग आहे ते हास्याने भरलेलं आहे. हास्याने, अश्रूने, आशाने आणि भीतीने भरलेलं आहे असं इथे कवी सांगत आहे. द सेम टाइम. सर प्रत्येकाचं जे आयुष्य आहे ते कसं भरलेलं आहे? आशेने भरलेलं आहे, हास्याने भरलेलं आहे, अश्रूने भरलेलं आहे, आशाने भरलेलं आहे आणि भीतीने देखील भरलेलं आहे. इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे द मून, वन मून, वन सन अँड स्माइल
वन मून वन सन अँड स्माईल कनेक्टेड द पीपल लिव्हिंग हिअर. इथे त्यांनी सांगितलेलं आहे वन मून वन सन अँड स्माईल कनेक्टेड द पीपल लिव्हिंग हिअर. इथे एक चंद्र एक सूर्य हे कसे भरलेले आहेत, एकमेकाला कनेक्टेड आहे. स्माईल कनेक्टेड द पीपल लिव्हिंग हिअर. इथले लोक हे चंद्र आणि सूर्याला कसे आहेत, ते हास्याने जमलेले आहेत. थ्रू hug mountains and weed oceans divide people, they still meet each other. जरी मोठे मोठे पर्वत आणि जरी मोठे मोठे जे सागर आहेत ते त्यांना वेगळं करू शकलं, वेगळं करतात, तरी पण ते पुन्हा पुन्हा काय करत असतात, भेटत असतात. पीपल दे स्टील म्हणजे तरी देखील, मीट इच अदर ते काय करत आहेत, एकमेकांना भेटत आहेत. डिवाइडचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. डिवाइड म्हणजे काय करणं आहे, वेगळं करणं आहे. थ्रू हग माउंटन्स अँड वेड. माउंटन म्हणजे काय आहे मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे. इथे बघा कठीण शब्द देखील दिलेले आहेत. माउंटन म्हणजे काय आहे, पर्वत आहे. तर माउंटन आहे ते काय आहे, पर्वत आहे. आणि विंड म्हणजे रुंद. ओशन म्हणजे समुद्र. पीपल म्हणजे लोक. दे स्टील मीट इच अदर ते पुन्हा पुन्हा भेटतात. काय पुन्हा, दे स्टील मीट म्हणजे काय आहे, भेटणे आहे. कळतंय मुलांना. बघा इथे पाहिलंय वन मून म्हणजे काय, एक चंद्र एक सूर्य. अँड स्माईल कनेक्टेड पीपल म्हणजे चंद्र आणि सूर्य काय करत आहे, जे पीपल म्हणजे काय, लोक हे सांगायचं राहिलं. पीपल लिव्हिंग हिअर. इथले लोक एका चंद्र आणि सूर्याच्या चंद्र इथले जे लोक आहेत स्माईल करत आहेत. कसे करत आहेत, चंद्र आणि सूर्याच्या हास्यामध्ये ते काय करत आहेत, स्माईल करत आहेत. थ्रू हग माउंटन्स अँड वेड ओशन डिवाइड पीपल दे स्टील मीट इच अदर. त्यांनी सांगितलेलं आहे की जरी मोठमोठे जे पर्वत असतील आणि जे समुद्र असतील जे रुंद असतील तरी देखील ते काय करत आहेत, जरी त्यांना भेटू देत नाही तरी पण पीपल दे स्टील मीट इच अदर तरी ते एकमेकांना काय करत आहेत, भेटत आहेत, असं देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बघू ही कवितेचं मिनिंग आहे तो देखील आपण इथे पाहिलेला आहे. पण पुन्हा एकदा बघा वाचणार आहोत. इन लाईफ यू मीट द सेम पीपल हू ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड प्लेस मोस्ट अनएक्सपेक्टेड. इथले जे लोक आहेत आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये हे वारंवार आपल्याला भेटत असतात. मग ते हॉस्पिटलमध्ये भेटतात, त्याचप्रमाणे मुलांना आपल्याला इथे त्याला मार्केटमध्ये भेटतात, हॉस्पिटल भेटतात. इव्हन आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा देखील ते आपल्याला भेटत असतात. अवर वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर. आपलं जे जग आहे किंवा आपलं जे लाईफ आहे ते कशाने भरलेलं आहे, अश्रूने भरलं आहे आपल्या, त्याचप्रमाणे ते भीतीने भरलेलं आहे, आशाने भरलेलं आहे. त्याचप्रमाणे बोलत होते आपल्याला अश्रूने देखील भरलेलं दिसतं आहे. आता इथे जो आपला मिनिंग आहे, द मून वन मून वन सन अँड स्माईल कनेक्टेड द पीपल लिव्हिंग हिअर. बघा इथे दिलेलं आहे. आपण याचा अर्थ बघितला आहे की जो जरी एक चंद्र एक सूर्य आहे, एक चंद्र एक सूर्य आणि स्माईल कनेक्टेड द पीपल, इथल्या चेहऱ्याचे लोकांचे जे हास्य आहे हे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. थ्रू हग माउंटन्स अँड वेड ओशन डिवाइड पीपल दे आर स्टील बीट अच अगेन. जरी ते त्यांना वेगळं करायचा प्रयत्न केला तरी ते एकमेकांना सतत काय करत आहेत, भेटत आहेत. ह्या असं कवितेचा जो इंट्रोडक्शन म्हणजे आपण पाहू शकतो जे मिनिंग आहे ते इथे आपल्याला इथे समजून कवीने सांगितलेलं आहे. आपण पाहणार आहोत मुलांना समरी म्हणजे सारांश, की या कवितेच्या माध्यमातून आपण काय शिकलो आहोत ते आपण पाहणार आहोत. We experience this many times in our life that we meet the same people in several places. सांगितलं आहे की we experience म्हणजे काय, आपण अनुभव घेणे, की आपण अनुभव घेतला आहे. वीचा अर्थ काय, आम्ही किंवा आपण, आम्ही आपण काय केलं आहे, आपण अनुभव घेतला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी लोक आपल्याला काय करत असतात, नेहमी हे भेटतच असतं. सर्व प्लेसेस इन अनएक्सपेक्टेडली म्हणजे आशा नसताना ते आपल्याला काय करत असतात, भेटत असतात. वेन दॅट हॅपन्स आणि त्यावेळेस वी से म्हणजे आपण म्हणतो वर्ल्ड इज स्मॉल, जग छोटं आहे. काय, जेव्हा लोक आपल्याला वारंवार भेटत असतात, जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी मुंबईला भेटलं तर तेच लोक कधी कधी गावी भेटतात, तेच लोक कधी ST मध्ये भेटतात, तर कधी पुन्हा ती ट्रेनमध्ये देखील भेटतात. मग आपण म्हणतो अरे की हे लोक आपल्याला भेटत की तेव्हा भेटले ते आता भेटले. म्हणजे कसं, खरंच आपण म्हणतो की जग किती छोटं आहे, की लोक आपल्याला वारंवार ही भेटतच असतात. आणि म्हणून जो आपला समरी आहे म्हणजे जो आपला सारांश आहे इथे जो कवी आहे सांगत आहे, वी एक्सपिरियन्स दिस मेनी टाइम इन अवर लाईफ, की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लोक हे वारंवार प्रत्येक ठिकाणी अनपेक्षित रित्या भेटत असतात. वेन दॅट हॅपन्स आणि त्यावेळेस काय घडतं, आपण सहज बोलतो की वी से आपण बोलतो वर्ल्ड इज स्मॉल, हे जग कसं आहे, छोटं आहे. वर्ल्डचा अर्थ जग आहे, स्मॉल म्हणजे
छोटा आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे, एक्सप्लेनेशन समजलेलं आहे, त्याचा कविता वाचलेली आहे, त्याचा अर्थ समजलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याची जी समरी आहे, जो सारांश आहे तो देखील आपण समजून घेतलेला आहे. आता पाहूया मुलांना या कवितेच्या माध्यमातून विचारलेले जे प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया.